हॅलो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात की संधिवात म्हणजे नक्की काय, तो कशामुळे होतो आणि त्यासाठी तुम्ही काय ट्रीटमेंट घेऊ शकता. तर आपले जे सांधे आहेत ते हाडं एकमेकांना जोडल्यामुळे ते सांधे तयार होतात. हाडांवरती एक असं जाड आणि गुळगुळीत असं एक आवरण असतं, त्याला आपण कार्टिलेज असं म्हणतो. जर ह्या कार्टिलेजची झीज झाली किंवा जर हे कार्टिलेज डॅमेज झालं तर हाडं डिरेक्टली एकमेकांवरती घासायला लागतात आणि त्यामुळे संधिवाताचा त्रास होतो. आता संधिवाताचे सुद्धा प्रकार आहेत. आता जसं की ऑस्टिओआर्थरायटिस. ऑस्टिओआर्थरायटिस हा काय कसा आहे तर वयोमानानुसार जी काही हाडांची झीज होते त्याला आपण ऑस्टिओआर्थरायटिस असं म्हणतो. त्यानंतर रुमॅटॉइड आर्थरायटिस किंवा आम्लवात असं याला म्हणतात. त्यामध्ये काय होतं की तुमच्या शरीराच्या मधल्या ज्या पांढऱ्या पेशी आहेत तेच कार्टिलेजवरती अटॅक करतात आणि त्यामुळे सांधेदुखीचा त्रास होतो. याला आपण रुमॅटॉइड आर्थरायटिस म्हणतो. तिसरा टाईप आहे तो आहे की पोस्ट ट्रॉमॅटिक आर्थरायटिस. आता यामध्ये कसं होतं, जर तुम्हाला तरुण वयामध्ये एखादं फ्रॅक्चर झालं असेल आणि ते जर फ्रॅक्चर व्यवस्थित रिकवर नाही झालं किंवा ती हाडं जर व्यवस्थित नाही जुळली गेली किंवा जर लिगामेंट इंजुरी झाली असेल तर त्यामुळे सुद्धा तुम्हाला तरुण वयात किंवा लवकर संधिवाताचा त्रास होऊ शकतो. आता ऑस्टिओआर्थरायटिस आणि रुमॅटॉइड आर्थरायटिस जे आहेत ते एक एज नंतर म्हणजे 50 ते 60 या गटामध्ये दिसून येतात. आता ह्याच्यामध्ये काय त्रास होतो, जर हाडांची झीज खूप कमी झालेली असेल किंवा फक्त संधिवाताची सुरुवात आहे तर तुम्ही तुमची दिवसाची काही कामं आहेत ते व्यवस्थित रेग्युलरली करू शकता. पण जर कामाचा ताण वाढला किंवा खूप लांबचा प्रवास झाला तर सांध्यांमध्ये सूज येते किंवा सांधे दुखायला लागतात. दुसऱ्या आणि तिसऱ्या टाईपमध्ये दररोजची कामं तुम्ही करता पण ती करताना सुद्धा तुम्हाला जरासा जास्त त्रास जाणवायला लागतो. फोर्थ स्टेजमध्ये काय होतं की हाडांची झीज इतकी झालेली असते की तुमची ती दररोजची काही कामं आहेत ती तुम्हाला करणं अशक्य होतं आणि दुखणं किंवा सूज इतकी वाढते की तुम्हाला त्यासाठी गोळी ही रेग्युलरली घ्यायलाच लागते. आता यासाठी तुम्ही काय करू शकता, तर पहिलं म्हणजे तुम्ही व्यायाम करणं गरजेचं आहे. जर तुमचा वेट जास्त असेल तर तुम्हाला वजन कमी करण्याची गरज आहे. तुमच्या सांध्यांसाठी तुम्ही एक सिम्पल नी कॅप यूज करू शकता किंवा हिंजे ब्रेस येतात आणि त्यासोबतच ऑफलोडिंग ब्रेस असे हे कॅप टाईप्समध्ये येतात, ते तुम्ही यूज करू शकता. आता जर सांधेदुखी जी फर्स्ट, सेकंड, थर्ड स्टेजमध्ये आहे जी सुद्धा खूप कंट्रोलमध्ये आहे आणि तुम्हाला हे रिव्हर्सला आणायचं आहे तर यासाठी तुम्ही होमिओपॅथिक ट्रीटमेंट घेऊ शकता. तर होमिओपॅथी काय करते, सांध्यांची झीज कमी करते. हे काही तुमचं दुखणं आहे किंवा सूज येते सांध्यांवरती ते कमी करतं आणि तुम्ही तुमच्या डे टू डे ॲक्टिव्हिटीज नॉर्मली करू शकता. आता होमिओपॅथीमध्ये यासाठी कुठले मेडिसिन्स आहेत, जसं की रुटा आहे, कल्केरिया कार्ब आहे, लेडम्पाल आहे, अर्निका आहे. असे काही होमिओपॅथीमध्ये मेडिसिन्स आहेत की जे संधिवात हा जो आजार आहे तो सक्सेसफुली ट्रीट करतात. जर तुम्हाला असा काही त्रास असेल तर तुम्ही कन्सल्ट करू शकता तुमच्या जवळच्या कुठल्याही होमिओपॅथिक फिजिशियनला. थँक्यू.